हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईटशीट प्रणू चॅनलमध्ये। मी आहे प्रणू आणि तुम्ही आपल्या चॅनलमध्ये पाहता फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज। सो रिसेंटलीच मी पंढरपूरला जाऊन आले। सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर इथे हे विठुरायांचं मंदिर आहे। मंदिरात जाण्यापूर्वी पार्किंगला गाडी पार्क केली आणि त्याच्यानंतर पुढे चालत गेलो तर वाटेतच हे श्रीकृष्ण मंदिर लागलं। इथे पाया पडून आम्ही पुढच्या दिशेने निघालो। आम्ही पुण्याहून निघालो होतो, सकाळी लवकर निघालो, साधारणतः 6 वाजता निघालो होतो, तरी सुद्धा आम्हाला पोचायला दुपार झाली आणि भर दुपारी आम्ही पंढरपुरात येऊन पोचलो। काही न खाता पिता थेट पहिल्या मंदिराच्या दिशेने दर्शनासाठी निघालो। मंदिरापासून साधारणतः 10 ते 15 मिनिटावरती पार्किंग एरिया आहे, तिथे तुम्हाला पेड पार्किंग भेटेल। गाड्या लावण्यासाठी अगदी व्यवस्थित अशी मोठी जागा त्यांनी केलेली आहे। त्यानंतर चालत आलो की आपण मंदिराच्या दिशेने जातो। इथे आजूबाजूला अगदी छान छान असे छोटे छोटे स्टोर्स लावलेले आहेत, जिथून तुम्ही देवबाप्पाच्या बऱ्याच वस्तू खरेदी करू शकता। फ्री ऑफ कॉस्ट असे चप्पल स्टँड इथे आहेत। इथे आम्ही चपला ठेवला आणि त्यानंतर पहिल्यांदा निघालो चंद्रभागेच्या दर्शनासाठी। चंद्रभागेमध्ये पाय भिजवले आणि इथे ना भक्त पुंडलिकांचं मंदिर आहे, पण त्या दिवशी त्या मंदिरात पाणी ना बऱ्यापैकी होतं, त्याच्यामुळे तिथे भक्त पुंडलिकांच्या मंदिरामध्ये कोणाला सोडत नव्हते। लांबूनच आम्ही पुंडलिकांचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो मंदिराच्या दिशेने। आता मंदिरात जाण्यासाठी काही नियम आणि अटी आहेत। सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला इथे पास काढायचे असतील तर तुम्ही पास काढून सुद्धा दर्शन घेऊ शकता, पण ते पास आधी काढावे लागतात। विठुरायांच्या दर्शनासाठी जी लाईन असते ती नॉर्मल लाईनीत जर तुम्ही थांबला तर साधारणतः 6 ते 7 तास लाईनीला लागतात। प्रचंड मोठी अशी लाईन आहे ती। त्यानंतर तुम्ही मुखदर्शन सुद्धा करू शकता। मुखदर्शनाच्या लाईनीला साधारणतः अर्धा पाऊण तास लागतो। इथे मोबाईल फोन अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही मंदिराचा जो एंट्रन्स आहे तिथपर्यंत मोबाईल घेऊन जाऊ शकता। त्याच्यानंतर इथे पेड आणि विनामूल्य अशा लॉकर व्यवस्था केलेल्या आहेत। तुम्हाला जी लॉकर व्यवस्था परवडेल तिथे तुम्ही तुमचे मोबाईल ठेवू शकता। पेड लॉकर सुद्धा आहेत आणि फ्रीवाले लॉकर सुद्धा आहेत मोबाईल ठेवण्यासाठी। आम्ही इथे पेड लॉकर घेतलं होतं। त्यानंतर हार आणि तुळस वगैरे घेऊन आम्ही पुढे दर्शनासाठी निघालो। आम्ही मुखदर्शन घेण्याचा निर्णय घेतला। इथून असं पुढे चालत जाऊन तुम्ही पाहू शकता, समोरच तुम्हाला मंदिराचा कळस दिसेल। आम्ही आता दर्शनाला चाललोय, मुखदर्शन करणार आहे, कारण की जी मेन दर्शनाची लाईन आहे ती खूप जास्त लांब आहे आणि साधारणतः 7-8 तास मेन लाईनीला लागतात। मुखदर्शन लगेच अर्ध्या तासामध्ये होत आहे। अगदी छान भव्य दिव्य असं काळ्या दगडातलं त्यांनी मंदिर बनवलेलं आहे। रिसेंटलीच या मंदिराचं रिनोव्हेशन केलेलं आहे। विठ्ठलाची अगदी छान अशी मूर्ती एका ठिकाणी आहे आणि दुसऱ्याच बाजूला रुक्मिणी मंदिर सुद्धा आहे। इथून पुढे आतमध्ये मोबाईल किंवा कॅमेरा नेण्यासाठी अलाउड नाही आहे। छान असं दर्शन भेटलं आम्हाला। आम्ही मुखदर्शन केलं होतं, साधारणतः पाऊण तासामध्ये मुखदर्शन झालं, पण अगदी छान असं दर्शन भेटतं। विठ्ठलाची मूर्ती अगदी डोळे भरून तुम्ही पाहू शकता। त्याच्यानंतर इथून प्रसाद घेतला। इथे ना त्यांनी ह्या पायऱ्या बनवल्या आहेत। या पायऱ्यांवरून वरती आलं ना की अशा पद्धतीने तुम्हाला विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा कळस पाहायला भेटतो। विठ्ठल मंदिराच्या ह्याच परिसरामध्ये अजून बरीचशी मंदिरं आहेत, त्या सगळ्यांच्या पाया पडत आपण नंतर बाहेर निघतो आणि आम्ही पुन्हा एकदा चंद्रभागेला गेलो। इथे तुम्ही बोट राईड वगैरे सुद्धा करू शकता। पर पर्सन इथे 80 रुपीज बोट राईड असते। 15 मिनिटाचा एक राऊंड मारून आणतात, पण थोडंसं बार्गेनिंग केलं की 50 ते 60 रुपयामध्ये ते घेतात। आम्ही पर पर्सन 50 रुपये अशी ही बोट राईड घेतली होती। साधारणतः 10 ते 15 मिनिटाची ही राईड होती आणि त्यांनी चंद्रभागेचा एक छान असा वळसा आम्हाला घालून आणला। विठ्ठल मंदिरात जाण्याआधी भक्त पुंडलिकांचं दर्शन घेतलं जातं। चंद्रभागेत पाय धुतले जातात। काही लोक इथे आंघोळी सुद्धा करतात। थोडंसं नदीचं पाणी जास्त असलं ना, गुडघ्यापेक्षा जास्त पाणी असेल तर मग पुंडलिकांच्या मंदिरात सोडत नाहीत। मला लांबूनच आपल्याला दर्शन घ्यावं लागतं। इथून समोरच ना हे इस्कॉन टेम्पल सुद्धा आहे। अगदी छान मंदिर आहे हे। तुम्ही कधी पंढरपुरात आलात ना तर ह्या मंदिरात सुद्धा जा। बोट राईड घेतलीत ना तुम्ही तर बोटीने त्या मंदिरापर्यंत सोडतात।
मंदिरापर्यंत सोडण्याचे 150 रुपये घेतात आणि ते मंदिरसुद्धा अगदी पाहण्यासारखे. आम्हाला अपुरा वेळ होता त्याच्यामुळे आम्ही त्या मंदिरात गेलो नाही. पंढरपुरामध्ये ना अजून खूप छान छान अशी ठिकाणं आहेत, खूप छान छान अशी मंदिरं आहेत जी आवर्जून पाहिली पाहिजेत. आपण पुढच्या वेळी जेव्हा जाऊ ना तेव्हा पंढरपूरच्या आजूबाजूचा परिसरसुद्धा नक्कीच पाहू. मी सुद्धा पाहीन आणि तुम्हाला सुद्धा तो दाखवेन. तुम्ही जर पंढरपूर ट्रिप आत्ता रिसेंटली प्लॅन करणार असाल तर नक्कीच प्लॅन करू शकता. खूप छान असं तुमचं दर्शन होईल. चला तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.